बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या मंत्र्यांची आज मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी महत्त्वाची बैठक। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पक्षातील सर्व मंत्र्यांना करणार मार्गदर्शन। अर्थ खाते आणि परिवहन खात्यातील वादामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा पगार पुन्हा लांबण्याची शक्यता। आतापर्यंत शासनाने दिलेल्या खर्चाचं विवरण सादर करण्याचे अर्थ खात्याचे आदेश, तर गुरुवारी मंत्रालयात बैठकीचं आयोजन। 10वी-12वी बोर्ड परीक्षेत होणाऱ्या कॉपीला आळा घालण्यासाठी परीक्षा केंद्राजवळील झेरॉक्स दुकानं ठेवली जाणार बंद। पेपर फुटी रोखण्यासाठी मंडळानं घेतला निर्णय। $80 कोटी थकबाकी प्रकरणी जलसंपदा विभाग पालिकेचा पाणी पुरवठा तोडणार, शहरातील नागरिकांना बसणार फटका। राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक। 22 फेब्रुवारीला करणार राज्यभर चक्काजाम आंदोलन। मुंबई बनलं जगातलं सर्वात दुसरं प्रदूषित शहर। प्रदूषणाची पातळी जाऊन पोहोचली धोकादायक पातळीवर। नागपूर मुंबई महामार्गावरील कवठा झोपडी येथे नागरिकांचा रास्ता रोको। गावातील दारू विक्रेत्यांच्या त्रासामुळे नागरिक उतरले रस्त्यावर। पुणे नाशिक महामार्गावर भीषण अपघात, चारचाकी वाहनाची महिलांच्या घोळक्याला धडक, 3 महिलांचा जागीच मृत्यू। वाढत्या तापमानामुळे गहू उत्पादक शेतकरी चिंतेत। उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान आणि झारखंडसह इतर राज्यांमध्ये तापमानात 10 अंश सेल्सिअस पर्यंतची वाढ। येत्या 5 वर्षात भारताला तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवू, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं वक्तव्य।